नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी आज व्हिडिओचं जे काही टायटल आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न पडणं साहजिक आहे की रिपीट अगेन मी विवाहासारख्या विषयावर पुन्हा एक व्हिडिओ या ठिकाणी करतोय। या आधी आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण या ठिकाणी प्रेम विवाहाचा परवाना राज नावाचा एक यूट्यूब व्हिडिओ मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अपलोड केलेला होता। रिपीट अगेन पुन्हा एकदा मी स्वाभिमान विवाह आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या सदराखाली आणखीन एक विवाहविषयक जो काही व्हिडिओ जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी या रूपाने स्पष्ट करतोय। तर मग हा जो काही विषय आहे तो मी रिपीट अगेन का निवडला आहे, तर तशा प्रकारची घटना आपल्याकडे या ठिकाणी नुकतीच काही दिवसापूर्वी घडलेली आहे। ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून स्वाभिमान विवाहाच्या अनुषंगाने जो काही महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे तोही इथं आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे। विशेष म्हणजे विवाहासारखा विषय सध्याच्या पातळीवर या ठिकाणी समान नागरी कायद्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण ठरत चाललेला आहे, कारण की समान नागरी कायद्यामध्ये विवाह या कन्सेप्टची सुद्धा या ठिकाणी चर्चा केली जाते। तर या सर्व अर्थाने आपण या आज टॉपिकवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत की ज्याचं टायटल आहे स्वाभिमान विवाह आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। आता एक लक्षात घ्या की ही स्वाभिमान विवाहाची संकल्पना काय आहे, कोणत्या घटक राज्याशी संबंधित स्वाभिमान विवाहाची संकल्पना आहे, स्वाभिमान विवाह ही संकल्पना कायद्याच्या पातळीवर मान्य आहे का, अशा सर्व अंगाने या ठिकाणी आपण या संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहोत। आपल्याला माहित असेल भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हे बहाल केले गेलेलं आहे आणि याच कलम 21 मधल्या मूलभूत हक्काचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने स्वाभिमान विवाहाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण जो काही निर्णय आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, विवाह करणं किंवा विवाह न करणं हा प्रत्येक नागरिकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे। कोणत्या पद्धतीने विवाह करायचा, कसा तो विवाह करायचा, लव्ह मॅरेज स्वरूपात तो करायचा का अरेंज मॅरेज स्वरूपात करायचा का स्वयंवर पद्धतीने करायचा, याबाबतचा या ठिकाणी निर्णय घेण्याचा प्रत्येकाचा व्यक्तिगत हक्क आहे। त्यामध्ये कोणीही लुडबुड करू शकत नाही ना कोणीही या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही, हे आपल्याला माहीतच असावं। पण या ठिकाणी स्वाभिमान विवाह हा जो काही कन्सेप्टचा भाग आहे तो नेमका काय आहे हे समजून घेत असताना इथंही या ठिकाणी मूलभूत हक्कासंबंधीचा प्रश्न जो काय तो उपस्थित झालेला आहे की जो भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 सेशनातून भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर या अर्थाने संबंध चर्चा आपली इथं पुढे असणार आहे। मित्रांनो, आपल्याला वाटणं साहजिक आहे किंवा प्रेम विवाहाचा परवाना राज किंवा स्वाभिमान विवाह आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अशा प्रकारच्या टॉपिकच्या बेसिसवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात का। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जर का आपण या ठिकाणी UPSCच्या एक्झामचे जर आपण या ठिकाणी प्रश्न पाहिले तर अशा वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्नसुद्धा करंट अफेअर्सच्या दृष्टीने पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा UPSCच्या अंतर्गत विचारले गेलेले आहेत। त्यामुळे असा विचार करण्याची गरज नाही की या ठिकाणी याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात का। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की नवनवीन घटकांच्या माध्यमातून आपल्याला भारतीय राज्यघटनेशी असणारा त्याचा संबंध जो आहे तो कसा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून किंवा संसदेच्या माध्यमातून विचार घेतला जातोय हे इथं लक्षात घेण्याची गरज आहे। एवढंच नव्हे तर आपल्याला माहीत असेल की मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक आमूलाग्र बदल करणारे कायदेसुद्धा सरकारच्या माध्यमातून मांडले गेले आणि ते मंजूरही करण्याचा दृष्टिकोन जो काय तो ठेवला गेलेला होता। तर त्याही बाबतीत आगामी एक्झाममध्ये प्रश्न जे काय ते विचारलं जाणं साहजिक आहे, म्हणून मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये या ठिकाणी या संबंध कायद्याविषयीची माहितीसुद्धा दिलेली आपल्याला दिसून येईल। तर या सर्व अर्थाने या ठिकाणी आपला प्रयत्न हाच राहणार आहे किंवा जास्तीत जास्त करून करंट अफेअर्स प्लस पॉलिटीच्या अनुषंगाने जे काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असतील, संसदेच्या स्तरावर मांडले जाणारे विधेयक असतील किंवा सरकारकडून घेतले जाणारे वेगवेगळ्या प्रकारची धोरणात्मक निर्णय असतील, या सर्वांच्या बाबतीत आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जी काय आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज आपण या एका वेगळ्या विषयाला हात घालून याच्याही माध्यमातून प्रश्न कशा स्वरूपाचे MPSCमध्ये विचारले जाऊ शकतात याच्यावर प्रकाश टाकणार आहोत। तर एक लक्षात घ्या, स्वाभिमान विवाह आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे हा घटक या ठिकाणी पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय नेमकं काय आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये याचाही उलगडा करणं गरजेचं आहे। तर त्या अर्थाने हा टॉपिक सुरू करूया। मग आता पहा, या ठिकाणी स्वाभिमान विवाह आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या टॉपिकची किंवा या घटकाची सुरुवात करत असताना या लेक्चर संबंधीची सुरुवात करत असताना सुरुवातीलाच मी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उलगडा केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं या स्वाभिमान विवाहाच्या अनुषंगाने नेमका कोणता निर्णय आणि कोणती या ठिकाणी बाब स्पष्ट केलेली आहे याचा पहिल्यांदा आपण इथं उलगडा करूया। मग आता पहा की तामिळनाडूतील सुधारित हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहासाठी कोणत्याही सार्वजनिक किंवा जाहीर सोहळ्याची आवश्यकता नाही असा उल्लेख या ठिकाणी या सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये सुरुवातीला केलेला आहे। निर्णयामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो नीट लक्षपूर्वक लक्षात घ्या, कारण की या स्वाभिमान विवाहाच्या कन्सेप्टचा या निर्णयाशी खूप जवळचा संबंध आहे या अर्थाने। म्हणून पहिलं जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे की तामिळनाडूतील सुधारित हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहासाठी कोणत्याही सार्वजनिक किंवा
जाहीर सोहळ्याची आवश्यकता नाही. आता जनरली आपण जर विवाहाच्या कन्सेप्टकडे पाहिलं तर आपल्याकडेच म्हणून नव्हे तर भारताच्या कोणत्याही घटक राज्याच्या पातळीवर आपण विचार जर केला की विवाहाची कन्सेप्ट कशी विचार घेतली जाते की विवाहाच्या अनुषंगाने असणारा मोठा सोहळा, जाहीर सोहळा, अनेक लोक एकत्र आलेले असतात, पाहुणे रावळे एकत्र आलेले असतात, मित्रमैत्रिणी एकत्र आलेले असतात किंवा अनेक प्रकारचे या ठिकाणी जी काही त्या विवाहासाठी येणारे लोक आहेत ते असतात. तर या स्वरूपात आपण विवाहाकडे या ठिकाणी पाहत असतो. पण इथं सर्वोच्च न्यायालयाचं पहिलंच या ठिकाणी या निर्णयामध्ये असणारं म्हणणं जे आहे ते काय आहे की तामिळनाडूतील सुधारित हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहासाठी कोणत्याही सार्वजनिक किंवा जाहीर सोहळ्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. आता प्रश्न आता इथं पहिल्यांदा आपल्याला पडणं साहजिक आहे की अशा प्रकारची जाहीर किंवा सार्वजनिक सोहळ्याची आवश्यकता का नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. हेही इथं म्हणणं प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि विशेष म्हणजे या स्वाभिमान विवाहाचा संबंध तामिळनाडू घटक राज्याची आहे याचा संदर्भ या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला लक्षात येईल. तर एकंदरीत या ठिकाणी अशा आवश्यकता का नाही आहे याचा संदर्भ पुढे आपल्याला पाहायचा आहे की कोणत्याही सज्ञान दोन व्यक्ती पुजारी किंवा पुरोहिताच्या उपस्थितीशिवाय स्वतःला विवाहित घोषित करू शकतात. आता जनरली आपल्याकडे विवाहाच्या कन्सेप्टचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी त्या विवाहाच्या कन्सेप्टमध्ये जसं जाहीर सोहळा, सार्वजनिक स्तरावर असणाऱ्या लोकांची उपस्थिती या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात असतात. तसंच या ठिकाणी विवाह लावणारा जो घटक असतो म्हणजे पुजारी असो किंवा पुरोहित असो किंवा ब्राह्मण असो यांनाही अधिकाधिक महत्त्व असतं. कारण की त्या व्यक्तींच्या शिवाय विवाह संपन्न होणं हे शक्य नाही ही पहिल्यापासूनची आपल्याकडे आलेली प्रथा परंपरा म्हणून समजली जाते. पण याही बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने मत काय व्यक्त केलेलं आहे की कोणत्याही सज्ञान दोन व्यक्ती म्हणजे वयाच्या पातळीवर असणाऱ्या दोन सज्ञान व्यक्ती जे आहेत, कारण की आपल्याकडे वयाच्या पातळीवर जी काही विवाहाची अट कायद्याने ठरवून दिलेली आहे की मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय 18 वर्ष, तर या अशा प्रकारच्या वयाच्या अटीला पूर्तता करून ज्या काही दोन सज्ञान व्यक्ती या ठिकाणी विवाह करू इच्छित असणार आहेत तर त्यांनी या ठिकाणी स्वतःला विवाहित घोषित त्या करू शकतात या पुजारी किंवा पुरोहिताच्या उपस्थितीशिवाय, असंही सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तसेच वकील ही दोन प्रौढ व्यक्तींमध्ये, पुढेही सर्वोच्च न्यायालयाने काय मत व्यक्त केलेले या निर्णयाच्या पातळीवर ते पहा की वकील ही दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने सुयमरियाथाई, आता सुयमरियाथाई हा शब्द आहे तो तमिळ भाषेतला आहे आणि तामिळनाडूमधला आहे, त्यामुळे या ठिकाणी त्याचा जो काय अर्थ आहे तो पुढे मी स्पष्ट केलेला आहे कंसामध्ये की वकील सुद्धा दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने सुयमरियाथाई म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज म्हणजेच स्वाभिमान विवाह लावू शकतात. स्वाभिमान विवाह जो काय तो लावू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 29 ऑगस्ट 2023 रोजी एका याचिकेसंदर्भात दिलेला आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे काही दिवसापूर्वीच हा निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिला गेलेला आहे. तसेच आपला जोडीदार निवडण्याचा मूलभूत अधिकार सर्वांना आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. ही पण बाब खूप महत्त्वाची आहे. विशेषतः जे विवाह करू इच्छिणारे लोक आहेत, मग मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा MPSCची तयारी करणारे सर्वच मुलं मुली असोत, हे सर्वोच्च न्यायालयाचं जे स्टेटमेंट आहे, सर्वोच्च न्यायालयाचं जे काही या ठिकाणी मत आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या, कारण की उद्या तरुण आपल्यालाही विवाह करायचा आहे. तर मग अशा वेळेस या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की आपला जोडीदार निवडण्याचा म्हणजे भारतातल्या प्रत्येक मुलगा आणि मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे, सर्वांना तो आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता ज्यांना या ठिकाणी विवाह करायचा आहे, कारण की प्रत्येकाला तर विवाह करणं हे अपेक्षित आहे आणि या ठिकाणी विवाह करण्याची इच्छाही असते, तर त्या अनुषंगाने ज्यांना कोणाला विवाह करायचा आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला काही हरकत नाही की सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी स्पष्टपणे म्हणते की आपला जोडीदार निवडण्याचा मूलभूत अधिकार सर्वांना आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे, पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मत त्याच्या बाबतीत आलेलं आहे. मग आपला जोडीदार निवडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, घटनेनेही तो मान्य केलेला आहे, कारण की घटनेमध्ये या ठिकाणी कलम 21च्या सदराखाली व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवित स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या मूलभूत हक्काचा विचार करता प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा पूर्णतः मूलभूत हक्क आहे हे सर्वोच्च न्यायालयानेच मेन्शन केलेलं आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाचा हा जो काही संपूर्ण निर्णय आहे तो असा का आलेला आहे, नेमकं या ठिकाणी जे स्वाभिमान विवाहाचं प्रकरण काय, खटला काय, यालाही आता आपल्या इथं लक्षात घेण्याची गरज आहे. माझा पहा, सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज म्हणजेच स्वाभिमान विवाह आहे तरी काय
आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा का आहे या सर्व दृष्टीने पुढे आपण माहिती घेणं गरजेचं आहे. कारण की त्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही की एक प्रकारे स्वाभिमान विवाह नेमका काय असतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा का आलेला आहे. मग आता पहा, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यावर याबाबतचा निर्णय दिलेला आहे, तर हा जो काही खटला आहे तो आहे इलावरसन खटला. तर मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध इलावरसन या तरुणाने केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही वरचा निर्णय आहे तो दिलेला आहे. जो काही निर्णय मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट करून सांगितला, तर हा जो काही निर्णय आहे तो मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध इलावरसन या तरुणाने केलेल्या अपिलावर, जी अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं गेलं होतं त्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय आहे. इलावरसन या तामिळनाडूमधील व्यक्तीने, या तरुणाने स्वाभिमान विवाह केला होता. ज्या व्यक्तीने ही याचिका दाखल केलेली आहे त्या व्यक्तीने स्वाभिमान विवाह केला होता. मात्र हा विवाह अमान्य करत त्याच्या पत्नीला तिच्या पालकांनी बेकायदा त्यांच्या ताब्यात ठेवल्याचा दावा इलावरसनने केला होता. म्हणजे या इलावरसन नावाच्या व्यक्तीने जो काही स्वाभिमान विवाह केला होता, तर तो केल्यानंतर त्याच्या पत्नीला त्या पत्नीच्याच पालकांनी बेकायदा त्यांच्या ताब्यात ठेवल्याचा दावा इलावरसनने या ठिकाणी केला होता. तिच्या सुटकेसाठी, म्हणजे आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी या इलावरसनने वकील अथनम वेलनच्या मदतीने मद्रास उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. म्हणजे आता पहा की जर का इलावरसन नावाच्या व्यक्तीच्या पत्नीला त्या पत्नीच्याच पालकांनी बेकायदा त्यांच्या ताब्यात ठेवल्याचा हा जो काही प्रश्न आहे, जर तो असेल तर ऑब्व्हियसली पतीला अशा प्रकारची याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की इथं पूर्णतः बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्याचा प्रकार पालकांनी केलेला आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी इलावरसन या व्यक्तीने वकील अथनम वेलनच्या मदतीने मद्रास उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस, की जी मूलभूत हक्कांशी संबंधित असणारी एक महत्त्वपूर्ण रीट याचिका आहे, तर ती दाखल केली होती. कुठं? मद्रास उच्च न्यायालयामध्ये. मग याच्यावर मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय काय आला, तर मद्रास उच्च न्यायालयाचा याबाबत निर्णय असा होता की मद्रास उच्च न्यायालयाने वकिलांच्या कार्यालयात केले जाणारे विवाह हिंदू विवाह कायदा 1955, वकिलांच्या कार्यालयात केले जाणारे विवाह हिंदू विवाह कायदा 1955 नुसार वैध नसल्याचा निर्णय दिला. म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाने इलावरसन यांनी हेबियस कॉर्पस खाली जी याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देत असताना किंवा त्यावर आपलं मत मांडत असताना काय म्हटलेलं आहे की एक प्रकारे वकिलांच्या कार्यालयात केले जाणारे विवाह हिंदू विवाह कायदा 1955 नुसार वैध नसल्याचा निर्णय त्यांनी दिला होता. कोणी? मद्रास उच्च न्यायालयाने. आता आपल्याला माहित असेल की समान नागरी कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा हिंदू विवाह कायदा 1955 ची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे, किंवा मुस्लिम पर्सनल लॉ याचीही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे. तर असे जे काही वेगवेगळे व्यक्तिगत कायदे आहेत प्रत्येक धर्मियांसंबंधीचे, त्यांचा या ठिकाणी ओहापोह समान नागरी कायद्याच्या पातळीवर विचार घेतला जातो. तर इथंही या ठिकाणी हिंदूंशी संबंधित असणारा हिंदू विवाह कायदा 1955 याचा विचार केलेला आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयामध्ये, की वकिलांच्या कार्यालयात केले जाणारे विवाह हिंदू विवाह कायदा 1955 नुसार वैध नसल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला. इलावरसनचा विवाह स्वाभिमान विवाह असला तरी, इलावरसनचा विवाह हा स्वाभिमान विवाह असला तरी त्याची कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक होते. जरी या व्यक्तीने स्वाभिमान विवाह केला असला तरी त्याची कायद्यानुसार नोंदणी करणं आवश्यक होते. तसेच हा विवाह एका वकिलाच्या कार्यालयात झाला आहे, यालाही या ठिकाणी मद्रास उच्च न्यायालयाने एक प्रकारे विरोध दर्शवलेला की हा विवाह एका वकिलाच्या कार्यालयात झालेला आहे. कोणतेही वकील त्यांच्या कार्यालयात असे विवाह लावू शकत नाहीत असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती. कोणतेही वकील त्यांच्या कार्यालयात असे विवाह लावू शकत नाहीत असं सांगत मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका जी काय ती फेटाळली होती. मग पहा की एवढंच नाही तर पुढे चालून मद्रास उच्च न्यायालयाने याबाबत काय म्हटलेलं आहे की बनावट विवाह प्रमाणपत्रे देणाऱ्या वकिलांवर, म्हणजे अशा प्रकारचे विवाह लावून बनावट विवाह प्रमाणपत्र देणाऱ्या वकिलांवर बार काउन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करावी. म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाने या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे इथंही लक्षात घ्या की 1955चा हिंदू विवाह कायदा नुसार या ठिकाणी वकिलांच्या कार्यालयात केले जाणारे विवाह हे वैध नसल्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे.
एवढंच नव्हे तर इथं या ठिकाणी या कायद्यानुसार नोंदणी करणं आवश्यक होतं आणि अशा प्रकारची नोंदणी केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विवाह हा वकिलाच्या कार्यालयात लावला गेलेला आहे आणि अशा प्रकारची विवाह हे वकिलाच्या कार्यालयात लावले जाऊ शकत नाहीत असंही या ठिकाणी मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी अशा प्रकारचा विवाह लावून वकिलाच्या कार्यालयात अशा प्रकारचा विवाह लावून बनावट विवाह प्रमाणपत्र देणाऱ्या वकिलांवर बार काउन्सिलने हिस्तभंगाची कारवाई करावी असंही निर्देश सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मग या निर्णयामुळे ऑब्व्हियसली तो व्यक्ती तो इलावरसन नावाचा तरुण नाराज झाला आणि त्या व्यक्तीने नाराज होऊन याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. म्हणजेच इलावरसन या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात या मद्रास उच्च न्यायालयाच्या एकंदरीत निर्णयाविरुद्ध या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो काय आहे तो पुढे आला, जो मी मागाशी तुम्हाला स्पष्ट करायला आहे, पहिल्यांदाच स्पष्ट केलेला आहे. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर धाव घेतल्यानंतर पुढे काय झालं तेही आपण पाहूया. पण त्याआधी आपल्या ॲपच्या माध्यमातून ज्या काय वेगवेगळ्या बॅचेस आपल्या सध्या सुरू आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया या ब्रेकच्या माध्यमातून. तर मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून सध्या आपल्या ॲपद्वारे स्पेशल डिस्काउंट ऑफर अनेक बॅचेसवर सुरू झालेली आहे. कोणकोणत्या बॅचेसवर ही स्पेशल डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे तेही आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि ही स्पेशल ऑफर या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त असणार आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये या सर्व बॅचेसवर आपण या ठिकाणी या स्पेशल ऑफरचा फायदा घेऊ शकता. आगामी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा जो काय म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023चा जो काय रिझल्ट आहे तो लागलेला आहे आणि आगामी राज्य सेवा मुख्य परीक्षा या दृष्टीतून सुद्धा मुख्य परीक्षेच्या बॅचेसवर सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी स्पेशल ऑफर सुरू आहे किंवा आगामी गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीतून सुद्धा आपल्या बॅचेसवर स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. तर या सर्वांची थोडक्यात माहिती आपण इथं घेऊया या ब्रेकच्या माध्यमातून. तर एक लक्षात घ्या, राज्योत्सव घटकाच्या दृष्टीतून संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची जी काही बॅच आहे त्यावर सध्या 65% डिस्काउंटसह ही बॅच फक्त 700 रुपयामध्ये अवेलेबल आहे. एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, कालावधी आहे 6 महिने. त्याचबरोबर राज्योत्सव गट ब गट क मुख्य परीक्षा याही अनुषंगाने आपली बॅच जी काही ती सध्या सुरू आहे आणि त्यावरही 70% डिस्काउंट सध्या आपल्या या बॅचवर सुरू आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण सुधारित अभ्यासक्रमानुसार संपूर्ण बॅच या ठिकाणी प्राप्त करू शकता. एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि कालावधी 6 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. आणि ही जी काही डिस्काउंट ऑफर आहे ते 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये आणि 2023च्या अंतर्गत 1 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या अंतर्गत ते सुरू असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. 70% डिस्काउंटसह फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा बॅचला प्राप्त करू शकता. आगामी 2024ची राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी ज्यांना करायची आहे त्यांच्याकरता ही निश्चितच फायदेशीर बॅच आहे. तर फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या बॅचला प्राप्त करू शकता. 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी राज्य सेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच सध्या आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे आणि या बॅच अंतर्गत एकूण 8 घटक आपल्याला अभ्यासता येतील. कारण की जे काय आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या GS2चे एकूण 20 घटक आहेत त्या 20 घटकांपैकी पार्ट 1च्या बेसिसवर आपण या ठिकाणी GS2च्या 8 घटकांचा अभ्यास यामध्ये करू शकता. आणि यामध्ये असणारे हे 8 घटक आहेत: भारतीय संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासन सुगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण व स्थानिक नागरिक संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि संबंधी गट, निवडणूक प्रक्रिया, असे हे 8 घटक यामध्ये आपण अभ्यासू शकता. एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. फक्त 1040 रुपयांच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी ही बॅच अभ्यासू शकता 60% डिस्काउंटसह. तर एकंदरीत या ठिकाणी या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी या दोन्ही बॅचेसवर असणारी ही स्पेशल ऑफर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा राज्यव्यवस्था GS2 पार्ट 2 ची स्पेशल बॅच आहे ती पण सध्या आपल्या सुरू आहे. फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी ही बॅच या ठिकाणी या 7 घटकांचा आपल्याला अभ्यास करू शकेल. भारतीय प्रशासन सुगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकप्रशासनाची संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, सार्वजनिक धोरण असे एकूण 7 घटक या GS2 पार्ट 2च्या स्पेशल बॅचमध्ये आपल्याला अभ्यासता येतील. आणि इथंही या ठिकाणी एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, कालावधी 8 महिने असं या बॅचचं स्वरूप असणार आहे. तर एकंदरीत या ठिकाणी ही बॅच 60% डिस्काउंटसह फक्त 960 रुपयामध्ये आपल्याला सध्या प्राप्त करता येऊ शकते, सुरू आहे. तर एकंदरीत याही बॅचच्या बाबतीत कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या संबंध बॅचेसला प्राप्त करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपलं जे काय इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे हे ॲप आहे ते डाउनलोड करावं लागेल आणि त्या माध्यमातून आपण या सर्व बॅचेसचा फायदा या ठिकाणी स्पेशल ऑफर बेसिसवर घेऊ शकता. तर याही बॅचवरची ही स्पेशल ऑफर या कालावधीमध्ये सुरू असणार आहे, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन 2 बॅचेसवर सुद्धा आपल्या या ठिकाणी डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी पंचायत राज व नागरी असोसिएशन स्पेशल बॅच ह्या पण बॅचवर आपल्या सध्या 70% डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी संबंध बॅच जी काय ते अभ्यासू शकता. एकूण 20+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर एकंदरीत या ठिकाणी फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण पंचायत राज व नागरी असोसिएशन स्पेशल बॅच जी काय आहे ती अभ्यासू शकता आणि यामध्ये सर्व सिलेबस जो आहे तो पंचायत राज आणि नागरी असोसिएशनचा कव्हर केला गेलेला आहे आणि केवळ 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संबंध सिलेबस अभ्यासू शकता. त्याचबरोबर घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सुद्धा सुरू आहे. तर फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण संबंध घटनावस्त्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या कलमांची जी काही चर्चा आहे ती तर अभ्यासू शकता. विशेषतः घटनावस्ती आणि कलमे यांचे प्रश्नांचं विश्लेषण पण याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. एकूण 10+ व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्सच्या बेसिसवर असणारे या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयी सुद्धा कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. जाऊया आता पुढे आपल्या विषयाकडे. मग आता पहा, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. तर आता एक लक्षात घ्या की एकंदरीत आपण मागची जर पार्श्वभूमी पाहिली या प्रकरणाची तर आपण काय म्हटलं होतं की मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय काय आला होता, या ठिकाणी या प्रकारचा निर्णय आला होता आणि मग या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी या याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि मग सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे याचाही आता आपल्याला विचार करायचा आहे. मग आता पहा की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने, एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मद्रास उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय होता तो रद्द केला. तसेच खंडपीठाने याचिकेला परवानगी सुद्धा दिली. तसेच खंडपीठाने या याचिकेला दाखल करण्याची परवानगी सुद्धा दिली. मग आता पहा की इलावरसनच्या विवाहावेळी उपस्थित वकील त्यांच्या व्यावसायिक क्षमतेनुसार न्यायालयाचे अधिकारी म्हणून काम करत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचं आता या ठिकाणी म्हणणं काय आलेलं आहे याच्या बाबत तेही आपण लक्षात घेऊया. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आलेला होता या प्रकरणाविषयी मी पूर्वीच सांगितलं नाही, सुरुवातीला सांगितलेलं आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने नेमकं या प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये इतरही कोणत्या बाजू या बाबतीत स्पष्ट केलेल्या होत्या त्याचाही तो उलगडा आपण करूया की सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की इलावरसनच्या विवाहाच्या वेळी उपस्थित वकील त्यांच्या व्यावसायिक क्षमतेनुसार न्यायालयाचे अधिकारी म्हणून काम करत नव्हते. तर या जोडप्याला वैयक्तिकरित्या ओळखत असल्यामुळे ते कायद्याच्या कलम 7A नुसार कारवाई करत होते. ठीक आहे की एक वेळेस आपण मान्य करूया की जे काही उपस्थित वकील आहेत ते त्यांच्या व्यावसायिक क्षमतेनुसार न्यायालयाचे अधिकारी म्हणून काम करत नव्हते, हे बरोबर आहे. पण या ठिकाणी या जोडप्याला ते वकील वैयक्तिकरित्या ओळखत असल्यामुळे ते कायद्याच्या कलम 7A नुसार कारवाई करत होते. आता प्रश्न पडतो की कोणत्या कायद्याच्या, तर जो मागाशी मी या ठिकाणी स्पष्ट केलेला कायदा आहे हिंदू विवाह कायदा 1955. तर हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 7A नुसार या ठिकाणी हे ते कारवाई करत होते. कोण? वकील जे काय आहे ते कारवाई करत होते असं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे की ते वकील जे आहेत ते या जोडप्याला वैयक्तिकरित्या ओळखत असल्यामुळे हे वकील कायद्याच्या हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 7A नुसार कारवाई करत होते, हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. हे कलम स्वयंविवाह पद्धतीवर आधारित आहे. कोणतं? हिंदू विवाह कायदा 1955शी संबंधित असणारं कलम 7A जे आहे ते स्वयंविवाह पद्धतीवर आधारित आहे, जे तामिळनाडूने हिंदू विवाह कायद्यातील दुरुस्तीद्वारे हिंदू विवाह कायद्यात समाविष्ट केले आहे. आता पहा, याचा संबंध, या स्वाभिमान विवाहाचा संबंध जो आहे तो तामिळनाडू या घटक राज्याशी आहे आणि त्यामुळे तामिळनाडू या घटक राज्याने या हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत कलम 7A ॲड करून
दुरुस्ती केलेली आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय की तामिळनाडू या घटक राज्याने हिंदू विवाह कायद्याच्या अंतर्गत कलम 7A ऍड करून दुरुस्ती केलेली आहे आणि दुरुस्तीद्वारे काय म्हटलेलं आहे की एक प्रकारे हिंदू विवाह कायद्यात या ठिकाणी हे कलम समाविष्ट करून स्वविवाह पद्धतीवर विवाहाला मान्यता दिलेली आहे। म्हणजे स्वाभिमान विवाहाला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। या दुरुस्तीद्वारे हे आपल्याला मान्य करावं लागेल। म्हणजे तामिळनाडूमध्ये स्वाभिमान विवाह पद्धती ही कायद्याने मान्य केली गेली आहे, कारण की तामिळनाडू सरकारनेच या ठिकाणी विधानसभेमध्ये तशा प्रकारची या कायद्याची दुरुस्ती करून कलम 7A ऍड करून स्वविवाह पद्धतीवर आधारित असणाऱ्या विवाहाला मान्यता दर्शवलेली आहे। तर त्यामुळे हे कलम स्वविवाह पद्धतीवर आधारित आहे, जे तामिळनाडू सरकारने हिंदू विवाह कायद्यातील दुरुस्तीद्वारे हिंदू विवाह कायद्यात समाविष्ट केले आहे। आणि म्हणून या कलमानुसार, कोणत्या कलम 7A या कलमानुसार दोन हिंदू व्यक्ती त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तींच्या उपस्थितीत पारंपरिक विधी न पाळता किंवा पुजाऱ्याशिवाय सोहळ्याशिवाय विवाह करू शकतात। म्हणजे या कलम 7A नुसार जी काय स्वविवाह पद्धती आहे, स्वाभिमान विवाह पद्धती विचारात घेतली गेलेली आहे हिंदू विवाह कायदा 1955 च्या अंतर्गत दुरुस्तीद्वारे तामिळनाडू घटक राज्य स्तरावर, तर त्यानुसार या ठिकाणी दोन हिंदू त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तींच्या उपस्थितीत, म्हणजे इथं उपस्थिती सर्वच लोकांची असली पाहिजे असं काही बंधन नाहीये, सार्वजनिक पातळीवर मोठा सोहळा झाला पाहिजे असंही काही बंधन नाहीये। तर जे कोणी दोन हिंदू व्यक्ती या ठिकाणी तसा विवाह करू इच्छित आहेत, स्वाभिमान विवाह करू इच्छित आहेत, स्वविवाह करू इच्छित आहेत, तर ते दोन व्यक्ती त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तींच्या उपस्थितीत सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा विवाह करू शकतात। आणि हा विवाह करत असताना पारंपरिक विधी न पाळता किंवा पुजाऱ्याशिवाय सोहळ्याशिवाय विवाह करू शकतात। हे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी या कलम 7A च्या रचनातून दिलेले स्पष्टीकरण आहे या खटल्यामध्ये। त्यानंतर स्वाभिमान विवाह म्हणजे काय, हाही प्रश्न आता पडणं साहजिक आहे। किंवा हे सर्व आपण आता मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पातळीवर पाहिलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पातळीवर पाहिलं, पण नेमकं या ठिकाणी हे स्वाभिमान विवाहाचं जे काही कोड आहे ते नेमकं काय आहे, ही स्वाभिमान विवाह म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न इथं सर्वांना पडणं साहजिक आहे। तर याबाबतचा अर्थ इथं आपण लक्षात घेऊया की स्वाभिमान विवाह म्हणजे काय, तर जो विवाह कोणत्याही पुजारी, ब्राह्मण, अग्नी आणि मंत्रोच्चाराशिवाय होतो त्याला स्वाभिमान विवाह म्हणतात। आता पहा की ज्या गोष्टींना विवाहामध्ये अधिकाधिक महत्त्व दिलं जातं त्याच गोष्टींना या ठिकाणी इथं टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अनिवार्य करण्याचा बंधन ठेवलेलं नाहीये। कारण की आपल्याकडे विवाह म्हटलं की या सर्व गोष्टी असतात, मंत्रोच्चार असतो, ब्राह्मण असतो, अग्नी असते, पुजारी असतात, त्या सर्व गोष्टी असतात, कारण की त्याशिवाय विवाहाची कल्पनाच करता येत नाही असं पहिल्यापासून आपण प्रथा परंपरांच्या पातळीवर स्वीकारलेलं आहे आणि विशेषतः हिंदू विवाहाच्या पातळीवर हे तर सर्वमान्य आहे। पण यालाच या ठिकाणी पूर्णतः विरोध जो आहे तो या स्वाभिमान विवाहाच्या अंतर्गत केला गेलेला आहे की स्वाभिमान विवाह म्हणजे काय, तर जो विवाह कोणत्याही पुजारी, ब्राह्मण, अग्नी आणि मंत्रोच्चाराशिवाय होतो त्याला स्वाभिमान विवाह म्हणतात। माझा पहा की पुजारी, अग्नी, 7 फेरे, मंगळसूत्र, कन्यादान इत्यादी सामान्य हिंदू विवाह सोहळ्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथा परंपरा या विवाहात नसतात। म्हणजे या कोणत्याही प्रथा परंपरा या विवाह सोहळ्यामध्ये नसतात। ना पुजारी नसतो, ना अग्नी नसते, ना 7 फेरे नसतात, ना मंगळसूत्र नसतं, ना कन्यादान हाही प्रकार नसतो। आणि म्हणून अशा ज्या काही सामान्य हिंदू विवाह सोहळ्यामध्ये आढळणाऱ्या सर्व प्रथा परंपरा आहेत त्या स्वाभिमान विवाहामध्ये नसतात। तसंच या लग्नात वधू-वर त्यांच्या घरी कुटुंबातील वडीलधारी मंडळी किंवा कुटुंबातील इतर सदस्य व मित्रांसमोर लग्न करतात। जसं मी मागाशी म्हटलं की या विवाहाकरता सार्वजनिक पातळीवर सर्व लोक जमले पाहिजेत असं काही बंधन नाही। हे दोन व्यक्ती जे आहेत वधूवर त्यांच्या घरी कुटुंबातील वडीलधारी मंडळी किंवा कुटुंबातील इतर सदस्य या मित्रांसमोर अशा प्रकारचा विवाह करू शकतात। या विवाहाचा नेमका हेतू काय, उद्देश काय आहे, तर असमान अन्यायकारक असलेल्या ब्राह्मणी प्रथा आणि परंपरा समाजातून काढून टाकणे तसेच जातीवाद नष्ट करणे हा या विवाहाचा मुख्य हेतू आहे, उद्देश आहे असं तामिळनाडूच्या स्तरावर म्हटलं। आता एक लक्षात घ्या, यावरून या ठिकाणी प्रश्न पडणं तुमच्या मनामध्ये साहजिक आहे की मी स्वतः सुद्धा याला या ठिकाणी समर्थन देतोय का, तर एक लक्षात घ्या,
मी समर्थन देतोय का किंवा देत नाहीये का हा नंतरचा प्रश्न राहिला, किंवा हा माझ्या व्यक्तिगत पातळीवर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न राहिला. कारण की घटनेने मला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. या मताशी मी सहमत आहे का नाहीये हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण एकंदरीत या ठिकाणी घटनेच्या पातळीवर जी समतेची भावना स्पष्ट केली गेलेली आहे, समतेचं तत्व स्वीकारलं गेलेलं आहे, त्या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितपणाने या ठिकाणी अशा पद्धतीने लावला जाणारा स्वाभिमान विवाह हा काय चुकीचा आहे असं म्हणता येऊ शकत नाही. कारण की याच्यामध्ये समतेच्या तत्वाचा विचार जो काय तो मांडला गेलेला आहे की जो घटनेमध्ये आपल्या मान्य आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या विवाह पद्धतीमध्ये विवाहाचा उद्देश जो आहे तो काय आहे की असमान अन्यायकारक असलेल्या ब्राह्मणी प्रथा परंपरा समाजातून काढून टाकणे, तसेच जातीवाद नष्ट करणे हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे, उद्देश आहे. मी इथं व्यक्तिगत पातळीवर या ठिकाणी कोणत्याही जात किंवा विशिष्ट समाजवर्गाला या ठिकाणी नाव ठेवतोय असा अर्थ इथं आपण कदाचित या ठिकाणी काढू नका. कारण की जर का तसा काढला जात असेल तर या ठिकाणी निश्चितपणे त्याचा परिणाम जो काय तो बघणाऱ्या एक प्रकारे प्रेक्षकांवर होऊ शकतो, हे इथं मी स्पष्टपणे मांडतोय. कारण की या पाठीमागचा मुख्य हेतू फक्त विषय काय आहे हे समजावून सांगणे आहे, याच्यापेक्षा पुढे काही नाही आहे. मग आता पहा की या ठिकाणी हा जो उद्देश आहे तो उद्देश समोर ठेवून स्वाभिमान विवाहाचा जो काही स्वीकार आहे तो तामिळनाडूमध्ये केला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे याला कायदेशीर मान्यता पण आहे, कारण की कायदेशीर पातळीवर त्याच्यात दुरुस्ती केलेली आहे. पण आता पुढे या ठिकाणी आपल्याला ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही स्वाभिमान विवाहाची जी काही संकल्पना आहे ती कधी अस्तित्वात आली, का अस्तित्वात आली तामिळनाडूच्या अंतर्गत, तर त्याचाही उलगडा आपण पुढे करूया. या विवाहाला भारतात कुठे मान्यता आहे, तर आतापर्यंत जे काही या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे त्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल किंवा या विवाहाला तामिळनाडू सारख्या घटक राज्यांमध्ये मान्यता आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलंच असेल. तर तोच प्रश्न मी या ठिकाणी विचार घेतलेला आहे की या विवाहाला भारतात कुठे मान्यता आहे, तर तामिळनाडूमध्ये स्वाभिमान विवाहाला मान्यता आहे. तेथे या विवाहाला सुयाम रियाथाई किंवा थामीज किंवा सुयाम रियाथाई या नावाने संबोधलं जातं किंवा असंही त्यांना म्हटलं जातं. 1925 मध्ये, आता याबाबतची पार्श्वभूमी कशी आहे ती लक्षात घ्या या विवाहाबाबतची, की 1925 मध्ये एस रामनाथन यांनी E.V. रामस्वामी किंवा पेरियार यांना तामिळनाडूमधील जातीवादाविरोधात, कारण की पेरियार हे तामिळनाडूमधलं जे या ठिकाणी व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे ते खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी तामिळनाडूच्या स्तरावर ओळखलं जातं, भारताच्या स्तरावर ओळखलं जातं. जेवढं नाव आपल्याकडे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घेतलं जातं तेवढंच या ठिकाणी तामिळनाडूमध्ये सुद्धा पेरियार यांच्या नावाला महत्त्व आहे. का? कारण की ज्या पद्धतीने जातीवादाविरोधात डॉक्टर आंबेडकरांनी या ठिकाणी एक प्रकारे चळवळ उभी केली होती किंवा आंदोलनं केली होती, तशाच पद्धतीने या ठिकाणी पेरियार यांनी सुद्धा तामिळनाडू अंतर्गत जातीविरोधाविरुद्ध आपला आवाज जो काय तो उठवला होता, चळवळ जी काय ती केलेली होती. तर अशा या पेरियार यांनी तामिळनाडूमधील जातीवादाविरोधात चळवळीचं जे काही नेतृत्व आहे ते केलेलं होतं. आणि या नेतृत्वाच्या माध्यमातूनच स्वाभिमान विवाहाची जी काही कन्सेप्ट आहे ती पुढे आलेली होती, हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. म्हणून जातीयवादाविरोधात चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी जेव्हा पेरियार या ठिकाणी या चळवळीमध्ये उतरले होते तेव्हाच पेरियार यांनी स्वाभिमान चळवळ जी काय ती सुरू केली आणि त्या स्वाभिमान चळवळीच्या माध्यमातूनच या स्वाभिमान विवाहाच्या कन्सेप्टला पुढे आणलं गेलेलं होतं. जातीवाद असलेल्या समाजात मागास जातींना स्वाभिमान राखण्यासाठी, या मागास जातींचा स्वतःचा स्वाभिमान राखण्यासाठी प्रोत्साहित करणे हा स्वाभिमान चळवळीचा हेतू होता, उद्देश होता. आणि साहजिक आहे की आपल्याकडे आज देखील उत्तर भारतातल्या अनेक घटक राज्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार पाहायला मिळतात की जिथे या ठिकाणी मागास जातींवर आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे अन्याय या ठिकाणी होतात. मग अशा या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर या ठिकाणी अशा प्रकारचा जो काही चळवळीचा भाग आहे तो उपयोगाचा होता, हे मान्य करायला काही हरकत नाही. आणि म्हणून त्याच हेतूने जातीवाद असलेल्या समाजात मागास जातींना स्वाभिमान राखण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या स्वाभिमान चळवळीचा हेतू होता, उद्देश होता. स्वाभिमान विवाह हा स्वाभिमान चळवळीने आणलेल्या पहिल्या सामाजिक सांस्कृतिक बदलांपैकी एक होता. जसं मी आत्ता म्हटलं की स्वाभिमान विवाहाची ही जी कन्सेप्ट आहे ती पेरियार यांच्या माध्यमातून स्वाभिमान चळवळीच्या बरेच पुढे आणली गेली होती आणि स्वाभिमान चळवळीचा एक भाग म्हणून या स्वाभिमान विवाहाकडे पाहिलं जातं. आणि म्हणून याच स्वाभिमान चळवळीने आणलेल्या पहिल्या सामाजिक सांस्कृतिक बदलांपैकी हा एक बदल होता, हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पेरियार यांनी पारंपरिक विवाहांकडे केवळ आर्थिक व्यवहार म्हणून पाहिले. आता पेरियार यांनी पारंपरिक विवाहांकडे आर्थिक व्यवहार म्हणून का पाहिलं होतं, तर त्याचे अनेक कंगोरे आहेत, अनेक या ठिकाणी कारणं आहेत. कोणती कारणं,
तर आपल्याकडे विवाह म्हटला की आर्थिक गोष्टींना महत्त्व दिलं जातंच. कशा अर्थाने? तर एक लक्षात घ्या की हुंडा प्रथा, भले आपल्याकडे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 केला गेला असला तरी आजही आपल्याकडे सर्रासपणे हुंडा दिला आणि घेतला जातो. आर्थिक कारण तिथेही जबाबदार आहे. एवढंच नव्हे तर ज्या मुलीच्या वडिलांच्या माध्यमातून लग्न लावण्याचा प्रकार केला जात असतो, लग्नाचा खर्च करण्याचा प्रकार केला असतो, तिथेही आर्थिक व्यवहार हा मोठ्या प्रमाणात मुद्दा पुढे येतो. त्याचबरोबर या ठिकाणी सोनं खरेदी करणं असेल किंवा इतर अनेक प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून खर्च करणार असेल, त्याचाही संदर्भ आर्थिक दृष्टिकोनातून सांगता येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्या व्यक्तींच्या माध्यमातून विवाह सोहळा संपन्न होत असतो, विवाह लावला जात असतो, अशा या ब्राह्मण समाजातल्या त्या व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी आर्थिक बाबतीत जे काही खर्च आहे तो द्यावा लागतो. या सगळ्या आर्थिक बाजू तिथं आहेत. आणि आज या ठिकाणी विवाह सोहळ्याला तर अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत चाललेलं आहे किंवा प्री वेडिंग फोटोशूट किंवा या ठिकाणी एक प्रकारे नवीन वेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आता विवाहाच्या पातळीवर विकसित होत चाललेल्या आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर. आणि त्यामुळे हा विवाह सोहळा अधिक खर्चिक होत चाललेला आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला अशा प्रकारच्या सगळ्याच हाऊस मजा करणं हे शक्य होत चाललेलं नाही आहे. पण त्याऐवजी अशा या आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करून जर का या पद्धतीने साध्या पद्धतीने अशा प्रकारचा विवाह जर घडून आणला गेला तर ते अधिक योग्य आहे असं या ठिकाणी पेरियर यांच्या माध्यमातून या चळवळीच्या अर्थाने विचार घेतलेलं मत होतं. म्हणून पारंपरिक विवाहांकडे पेरियर यांनी कशा पद्धतीने पाहिलेलं आहे? आर्थिक व्यवहार म्हणून पाहिलेला आहे, कारण की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. म्हणून जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी स्वाभिमान चळवळीने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. जाती भेद नष्ट करण्यासाठी, कारण की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जातींचं असणारं जाळं आणि त्यातून जाती भेदाच्या पातळीवर होणारे वेगवेगळे प्रकार, मग अस्पृश्यतेच्या बाबतची असणारी समस्या असेल किंवा जातीभेदाबाबतची समस्या असेल, तर अशा अनेक प्रकारच्या समस्या आजही आपल्याकडे पाहायला मिळतात. पण अशा या प्रकारच्या समस्यांना जर दूर करायचं असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे, असंही या स्वाभिमान चळवळीचा हेतू होता, हे तर आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि मग त्यातूनच मग स्वाभिमान विवाहाची जी काही कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी पुढे आलेली होती किंवा एक प्रकारे योग घातलेली होती, हे तर आपलं स्पष्ट करता येईल. पहा की या ठिकाणी मी पेरियर यांची ही जी काही फोटो आहे तो दिलेला आहे, इमेज दिलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण उल्लेख इथं केलेला आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज अ प्रॉमिस ऑफ इक्वॅलिटी, समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी ही स्वाभिमान विवाहाची जी कन्सेप्ट आहे ती निश्चितच फायदेशीर आहे, उपयोगाची आहे. हे आजही तामिळनाडूसारख्या घटक राज्यामध्ये मान्य केलं जातं. हे या ठिकाणी पेरियर यांच्या चळवळीचं एक प्रकारे फळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्याद्वारे चालणाऱ्या विभिन्न बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023 या आगामी परीक्षेच्या रचनातून या ठिकाणी जी काही राज्यवस्थेची बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि या पदाच्या पातळीवर जो काही पेपर 1 आणि 2 मध्ये सिलेबस आहे या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यवस्थेचा, तर त्या दृष्टीने जे काही 8 घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्या 8ही घटकांच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारी आपली कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी बॅच आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण संबंध या बॅचमधले एक प्रकारे हे जे काही पेपर 1 आणि 2 मधले 8 घटक आहेत ते 8 घटक अभ्यासू शकता. साधारणपणे या 8 घटकावर आधारित एक 15 ते 18 प्रश्न या एक्झाममध्ये या टॉपिकवर विचारले जाऊ शकतील आणि मग त्याचा विचार करता या ठिकाणी 700 रुपयांच्या फीसमध्ये आपण हे 8ही घटक आपण अभ्यासू शकता. एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे हे बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, नागरी व स्थानिक शासन, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा, न्यायमंडळ असे 8ही घटक या बॅचमध्ये व्हिडिओज आणि नोट्ससह आपल्याला प्राप्त होतील. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये 65% डिस्काउंटसह. तर या बॅचविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जसं मी म्हटल्याप्रमाणे की या संबंध बॅचेस आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप जे काय आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला या सर्व बॅचेसचा फायदा घेता येऊ शकेल. तर त्याचबरोबर ही सुद्धा या बॅचची जी ऑफर आहे ती 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. तसंच इतरही ज्या काही बॅचेस आहेत त्याच्यावर सुद्धा आपली स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. मग या ठिकाणी बेसिक फाउंडेशन बॅच
80% डिस्काउंटचं फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. संयुक्त गट ब, गट क पूर्वपरीक्षा किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षांच्या प्रश्नातून जर आपल्याला आगामी परीक्षांच्या पातळीवर तयारी करायची असेल तर या ठिकाणी या बॅचचा फायदा आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतो. 29 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारं या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर जे काही डिपार्टमेंट PSI च्या जागांच्या पातळीवर सध्या पूर्ण या ठिकाणी चर्चा सुरू आहे तर त्या बेसिसवर जर विचार केला तर या ठिकाणी 615 जागांचं मागणीपत्र या दृष्टीने आपल्याला लक्षात येऊ लागलेलं आहे. तर त्या बेसिसवर या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेची बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. 60% डिस्काउंटसह फक्त 560 रुपयाच्या फीसमध्ये आपण आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या मांडणीनुसार संबंध घटक याच्यामध्ये अभ्यासू शकता आणि त्याचबरोबर जे काय आयोगाकडून विचारले गेलेले प्रश्न आहेत या परीक्षेमध्ये त्या बेसिसवर सुद्धा संबंध घटक याच्यामध्ये अभ्यासू शकता. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणत्याही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. या दोन्ही बॅचेसवरचा डिस्काउंट 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023च्या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. त्याचबरोबर आपल्या वन डे रिव्हिजन बॅचेस ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. तर साधारणपणे संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षेची जी काही वन डे रिव्हिजन बॅच आहे राज्यव्यवस्थेची ते फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला अवेलेबल करता येऊ शकते. एकूण 10 प्लस तासांचा कालावधी, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 1 महिना असं या बॅचचं स्वरूप आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सुद्धा वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सुरू आहे आणि फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण याही बॅचला या ठिकाणी याच स्वरूपात प्राप्त करू शकता. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. या दोन्ही बॅचेसवरची असणारी जी काही स्पेशल ऑफर आहे ती सुद्धा 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. मित्रांनो, आता पुन्हा जो आपण आपल्या विषयाकडे की या विवाहांना कायदेशीर मान्यता आहे का. तर आतापर्यंतच्या चर्चेतून आपल्याला थोडं बहुत लक्षात आलं असेल किंवा या विवाहांना कायदेशीर मान्यता तामिळनाडूच्या स्तरावर दिली गेलेली आहे. पण या ठिकाणी या विवाहांना कायदेशीर मान्यता कशा पद्धतीने विचार घेतलेली आहे तामिळनाडूच्या पातळीवर याचाही उलगडा आपण थोडक्यात करूया. की स्वाभिमान विवाहाची संकल्पना किंवा स्वाभिमान लग्नाची संकल्पना फक्त दक्षिणेतच आहे, फक्त साऊथमध्येच आहे, दक्षिणेतच आहे. 1968 मध्ये हिंदू विवाह कायद्याद्वारे तामिळनाडू दुरुस्ती 1968 मध्ये हिंदू विवाह कायद्याच्या पातळीवर तामिळनाडू सरकारने तामिळनाडूच्या बेसिसवर या ठिकाणी या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि या दुरुस्तीद्वारे तामिळनाडूमध्ये स्वाभिमान विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. म्हणजे अशा प्रकारची जी दुरुस्ती आहे हिंदू विवाह कायद्याच्या पातळीवरची 1968 मध्येच तामिळनाडूमध्ये केली गेलेली आहे आणि त्या दुरुस्तीनुसार स्वाभिमान विवाहांना कायदेशीर मान्यता तामिळनाडूमध्ये दिली गेलेली आहे. तामिळनाडूला पेरियार यांच्या जातीविरोधी आत्मसन्मान किंवा स्वाभिमान चळवळीचा इतिहास मोठ्या प्रमाणात आहे आणि हा इतिहास असूनही आजही तेथे समान हक्क प्राप्त व्हावेत, मिळावेत आणि जातीची उतरंड नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की या ठिकाणी पेरियार यांनी 1930 ते 1940 या दशकामध्ये स्वाभिमान चळवळीला या ठिकाणी पुढे आणण्याचं काम केलं म्हणून या ठिकाणी पेरियार यांच्या नंतर या जातीविरोधी आंदोलनाचा किंवा जातीविरोधी चळवळीचा असणारा जो काय भाग आहे तो संपला असं नाही म्हणता येणार. आज देखील या ठिकाणी अशा प्रकारच्या समान हक्क प्राप्त होण्याच्या दृष्टीने, समान हक्क मिळावेत या दृष्टीने, जातीची उतरण नष्ट व्हावी या दृष्टीने जे काही प्रयत्न अपेक्षित आहेत ते प्रयत्न आजही या ठिकाणी तामिळनाडूमध्ये सुरू आहेत हे तर मान्य करायला काही हरकत नाही. म्हणजे पेरियार यांच्या कालखंडात तर स्वाभिमान चळवळीच्या माध्यमातून हे प्रयत्न चालू होतेच होते, पण आज देखील हे प्रयत्न तामिळनाडूमध्ये सुरू आहेत. हे पेरियार चळवळीच्या स्वरूपाने पुढे नेण्याचं काम आजही तामिळनाडूमध्ये सुरू आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. तर एकंदरीत या ठिकाणी शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की इतके प्रयत्न होऊनही तामिळनाडूमध्ये या प्रकारचे इतके प्रयत्न होऊन सुद्धा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना तामिळनाडूमध्ये हिंसाचारापासून मुक्तता मिळालेली नाहीये हे वास्तव आहे. म्हणजे आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरून तिथंही हिंसाचार होतो, तिथंही या ठिकाणी मारधाड होते हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्रासारख्या घटक राज्यामध्ये, उत्तर भारतातल्या अनेक घटक राज्यामध्ये आंतरजातीय विवाहाला विरोध होतो आणि त्यातून होणारे हिंसाचार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, तसंच तामिळनाडूमध्ये सुद्धा अशा प्रकारचा हिंसाचार या स्वाभिमान विवाहाच्या पातळीवर किंवा आंतरजातीय विवाहाच्या पातळीवर पाहायला मिळतो. हे वास्तव मान्य करायला काही हरकत नाही, हे वास्तव स्वीकारावंच लागेल. म्हणजे भलेही आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार किंवा महात्मा फुले किंवा राजर्षी शाहू महाराज अशा अनेक व्यक्तींनी
या भारतातल्या जातीवादी ज्या काही गोष्टी आहेत किंवा जातीवादी ज्या काही या ठिकाणी प्रथा परंपरा आहेत याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असला किंवा त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची चळवळ जरी या ठिकाणी राबवली असली तरीसुद्धा आपल्याकडे आजही या ठिकाणी या प्रकारचा जातीवाद पाहायला मिळतो आणि त्यातून होणारा हिंसाचार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वाभिमान विवाहाची कन्सेप्ट ही योग्य जरी असली तरी त्याच्यामध्ये अनेक अडथळे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरून सुद्धा आपल्याला स्पष्ट करायला काही हरकत नाही, हे इथं आपण स्वीकारलं पाहिजे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या माहितीवर आधारित असणारे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याचा निश्चितच आपल्याला परीक्षांच्या दृष्टीतून फायदा होणार आहे हे इथं मी मान्य करतोय. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं थांबतोय. या ठिकाणी जाताना सर्वांना पुन्हा विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची आणि आपल्या ॲपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्याला आपण या ठिकाणी पाहू शकता, चेकआउट करू शकता. धन्यवाद.